नमस्कार. तर आज आपण PM किसान योजना या संदर्भात थोडक्यात अपडेट पाहणार आहोत. तर अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, तर शेवटपर्यंत नक्की पहा. तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या संदर्भात एक अतिशय दिलासादायक आणि खुशखबर देणारं अपडेट, याचबरोबर तुमचं टेन्शन वाढवणारं एक अपडेट, असे दोन महत्त्वाचे अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. कारण मित्रांनो, यापूर्वीसुद्धा आपण वेळोवेळी अपडेट घेतले आहेत की केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही अकाउंट आहेत, एका घरामध्ये एकापेक्षा जास्त लाभार्थी जमिनीच्या फेरफारच्या संदर्भात काही महत्त्वाचे माहितीचे लाभ, अशा लाभार्थ्यांचे 19व्या हप्त्यापासून हप्ता देणं बंद केलं होतं. आणि या अकाउंटची कुठेतरी व्हेरिफिकेशन करण्यासाठी प्रत्येक राज्यांना सूचना देण्यात आलेली आहे. या अनुषंगाने प्रत्येक राज्य शासनाच्या माध्यमातून अशा प्रकारे जे काही अकाउंट आहेत, या व्हेरिफिकेशन चालू केलं होतं. त्यांचं ॲग्रिस्टॅक फार्मर ID याचबरोबर एक अर्ज भरून देण्यासाठी सांगितलं होतं, जो पण आपण आपल्या माध्यमातून सुद्धा पुढे शेतकऱ्यांना दिला होता आणि मोठ्या प्रमाणात हा अर्ज भरून देण्याचे आवाहन करण्यात आलं होतं. मित्रांनो, याच अर्ज भरून दिलेल्या व्हेरिफिकेशन झालेल्या पात्र झालेल्या शेतकऱ्यांना, लाभार्थ्यांना 20, 21 आणि 22व्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. त्या हप्त्याचं वितरण व्हायला आता सुरुवात करण्यात येणार आहे. अर्थात ज्या लाभार्थ्यांचे हप्त्यासाठी पात्र आहेत, अशा लाभार्थ्यांचे थकलेले 20, 21 आणि 22 असे तिन्ही हप्ते अर्थात 6,000 रुपये त्यांच्या खात्यात येणार आहेत. तर साहजिकच काही कालांतराने आता हे नमो शेतकरीसाठी सुद्धा पात्र असल्याने त्यांना, शेतकऱ्यांना नमोचे हप्तेसुद्धा पुढील मिळतील. परंतु त्यांच्याबद्दल अपडेट आल्यानंतर ते अपडेट कालांतराने घेण्याचा प्रयत्न करूया. परंतु तरी PM किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत थकलेले आणि पात्र असलेल्या शेतकऱ्यांना हे तिन्ही हप्ते दिले जाणार आहेत. तर शेतकरी बांधवांनो, तर आपले हे तिन्ही हप्ते येण्यास राहिले असेल तर हे तिन्ही हप्ते आपल्या खात्यावर लवकरच जमा होणार आहेत. तर असेच अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.